नमस्कार मित्रांनो, RTI 2026 ते 2027 या प्रवेश प्रक्रियाबाबत लाखो पालकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. RTI ॲडमिशन पोर्टलसाठी वर नुसती चौथी लिस्ट आता आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही यादी आपल्याला 25/6/2026 ते 3/7/2026 आपल्याला ही ॲडमिशन आपण घेऊ शकता. त्यासाठी जर तुम्ही आत्ता पहिल्या आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीमध्ये जर निवड झाली नसाल, तर आता तुम्हाला तुमच्या मुलाचे चौथ्या यादीमध्ये नाव आले का त्वरित तपासा लागणार आहे. यामध्ये आपण बघितलं असेल की 3 जून 2026 ते 12 जून 2026 आपल्याला ही तिसरी लिस्ट होती. पण 12 जूनपासून ते 19 जून 2026 आपल्याला ही यादी देण्यात आली होती तिसऱ्या लिस्टची. पण यामध्ये आता 25/6/2026 ते 3/7/2026 यापर्यंत आपण हे चौथ्या लिस्टमध्ये राहिलेले जे विद्यार्थी आहे या ठिकाणी आपण ॲडमिशन घेऊ शकतात. यामध्ये आपण बघितलं असेल RTI पोर्टलवरील माहितीनुसार चौथ्या लिस्टची यादी आता एक प्रवेश पात्रता विद्यार्थी असतील त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी 25 जून ते 3 जुलै 2026 आपण ही मुदतवाढ करू शकतात आणि ॲडमिशन करू शकतात. या कालावधीत आवश्यक कागदपत्रे असतील त्या संबंधित शाळेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. या ठिकाणी मुदत प्रवेश न घेतल्यास आता जागा रिक्त समजली जाऊ शकते. यामध्ये आपण बघितलं असेल आता ॲडमिशन लिस्ट त्यामध्ये आपल्याला 3च वेटिंगला दाखवतं आहे. ॲडमिशन सेकंडमध्ये 3297, फर्स्टमध्ये 12911 आणि या ठिकाणी आपण रेग्युलर जे ॲडमिशन आहे त्यामध्ये 79,571 आणि टोटल 86 म्हणजे 86,000 जी ॲडमिशन आपल्याला होती. त्यामध्ये आपण बघितलं असेल आता आपल्याला वेटिंग लिस्टमध्ये फक्त ॲडमिशन 3च दिसतात. त्या ठिकाणी जे बाकीचे असतील त्यामध्ये आपण जे उरलेले आहेत वेटिंग लिस्ट सिलेक्शनमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे. यामध्ये आपल्याला आपला नंबर निश्चितपणे लागू शकतो. प्रवेशासाठी कागदपत्र लागत असेल, विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला असेल, राहण्याचा पुरावा असेल, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, RTI प्रत असेल किंवा इतर आवश्यक कागदपत्रे असेल, पालकांना RTI पोर्टलवरती लॉग इन करून हा अर्ज स्थिती तपासा. मुलाचे नाव चौथ्या यादीत असल्यास तात्काळ शाळेशी संपर्क साधा. अशाच एक शैक्षणिक आणि सरकारी अपडेट आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. असेच व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वपूर्ण माहिती झालेली आहे, त्यासाठी व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.